Hello student, this is More sir here. Today we are going to learn about our next writing skills topics, that is 3.5, drafting a virtual message. Okay, at the last lecture we have dealt it with, that is SOP, स्टेटमेंट ऑफ पर्पज. ओके, आज आपण काय करणार, जो काही आपल्याला ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज हा जो काही टॉपिक आहे तो आज आपण बघणार आहोत. सो लेट सी द आइस ब्रेकर्स ऍक्टिव्हिटी गिवन ऑन पेज नंबर 159. Okay, so what is the first activity? See, given below is a two-way communication cycle or the process of communication. त्यांनी सांगितले की खाली आपल्याला काय केले, टू वे कम्युनिकेशन सायकल जे आहे किंवा कम्युनिकेशनची जी काही प्रोसेस आहे ती आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे, त्याच्यावरती फर्स्ट ऍक्टिव्हिटी विचारली बघा. सो कॅन यू गेस द रोल ऑफ द सेंडर अँड द रिसिव्हर इन दिस पर्पज. मग त्यांनी सांगितलं की ह्या ऍक्टिव्हिटी थ्रू विचारलं गेलंय की तुम्हाला व्हॉट इज द रोल ऑफ सेंडर, म्हणजे जो काही मेसेज सेंड करणारा जो असेल, बोलणारा जो असेल, ठीक आहे, त्याचा, आणि जो काही रिसिव्हर जो आहे की ज्याला मेसेज सेंड केला गेला किंवा ज्याच्याशी बोललं जात आहे, सो त्याचा रोल नेमका काय असतो ते विचारले. अँड व्हॉट डू वी एनकोड अँड व्हॉट डू वी डिकोड. मग आपण नेमकं काय एनकोड करतो आणि काय डिकोड करतो तर त्याच्यावरती क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, सो जनरली we can see that the role of sender is transcribe what he or she want to convey. काय सांगितलंय बघा, इथं काय केलं, द रोल ऑफ सेंडर म्हणजे जो काही बोलणार असेल किंवा मेसेज पाठवणारा जो असेल त्याचा रोल काय असतो, दॅट इज ट्रान्सक्राईब व्हॉट ही ऑर शी वॉन्ट टू कन्वे टू द रिसिव्हर इन द मेसेज. म्हणजे एका मेसेजमध्ये त्याला नेमका समोरच्यापर्यंत काय मेसेज पाठवायचा आहे, त्याचं काय म्हणणं पोहोचवायचं आहे, ते पाठवण्याचा जो काही रोल जो असतो तो काय असतो, तो आपल्याकडं सेंडर करत असतो, लक्षात असू द्या. आणि जो काही मेसेज पाठवला गेला असेल तो डिकोड करण्याचं काम, ठीक आहे, तो कोण करत असतो, दॅट इज रिसिव्हर. ठीक आहे, मग त्याच्याच अनुषंगाने काय केलं, फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हॉट डू वी एनकोड. आपण नेमकं काय एनकोडिंग करत असतो. ओके, सो वी एनकोड व्हॉट वी वॉन्ट टू कन्वे टू द रिसिव्हर. म्हणजे आपल्याला जे काही रिसिव्हर पर्यंत पोहोचवायचं असतं ते एनकोड करण्याचं काम आपण करत असतो. ठीक आहे, लक्षात असू द्या. अँड व्हॉट डू वी डिकोड, मग आपण नेमकं काय डिकोड करतो. सो वी डिकोड फ्रॉम द मेसेज द आयडिया दॅट इज कन्वेड बाय द सेंडर. आणि जो काही सेंडर जो असेल, जो काही बोलणार जो असेल, तिने आपल्याला काही आयडियाज ज्या सांगितलेल्या असतील त्या डिकोड करण्याचं काम जे असतं ते काय करत असतो, आपण करत असतो. आपण मीन्स अवर ब्रेन, आपला मेंदू करतो. ठीक आहे, सो तिथं सिस्टीम दिली बघा, काय म्हटलंय, दॅट इज फर्स्ट आपण काय करतो, एनकोड करतो. ठीक आहे, म्हणजे कुठला तरी मेसेज जो असतो तो एनकोड करतो, त्याच्यानंतर त्याचं मेसेजमध्ये रूपांतर होतं बघा. एनकोडिंग नंतर मेसेज आहे, मेसेज नंतर डिकोड आहे, आणि तो डिकोड झाल्यानंतर तो मेसेज जो आहे तो रिसिव्हर पर्यंत पोहोचतो. ठीक आहे, आणि रिसिव्हर पर्यंत पोहोचल्यानंतर परत सायकल आहे, मग रिसिव्हर त्याच्यावरती आपल्याला काहीतरी फीडबॅक देतो, रिस्पॉन्स देतो, आणि तो परत एकदा जो काही मेसेज सेंडर असतो त्याच्यापर्यंत तो येऊन पोहोचतो. ठीक आहे, समटाईम कधी कधी आपल्याकडे असंही होतं मध्ये नॉईज, म्हणजे आपलं कम्युनिकेशन मेथड कधी कधी कॉलॅप्स पण होऊ शकते, मध्ये थोडासा नॉईज आवाज जो आहे किंवा मिसअंडरस्टँडिंग पण होऊ शकतात. सो अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी जी आहे ती काय केली, आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा काय म्हटलंय, बी पीपल सेंड मेसेजेस टू द अदर्स फॉर डिफरंट पर्पजेस. आता लोक काय करत असतात, बऱ्याच वेळेस आपण एखाद्याला मेसेज पाठवतो, सो त्याचे पर्पजेस जे असतात, त्याचे काही उद्देश हेतू जे असतील ते काय असतात, वेगवेगळे असतात. बघा, मेन्शन ॲट लिस्ट 5 पर्पजेस और रिझन्स फॉर विच मेसेजेस आर जनरली सेंट. त्यांनी सांगितलंय की मेन्शन ॲट लिस्ट 5 पर्पजेस, कमीत कमी 5 पर्पजेस तुम्हाला लिहायचे की ज्याच्यासाठी आपण काय करत असतो, मेसेज जो असतो तो पाठवत असतो. ठीक आहे, मग त्यांनी दिलंय बघा, तिथं तुम्हाला काय करायचं, ॲटलिस्ट 5 घ्यायचं आहे. मग तुम्ही फर्स्ट घेऊ शकता, टू इन्फॉर्म द रिसिव्हर. कधी कधी आपल्या समोर जो असेल त्याला इन्फॉर्म करण्यासाठी आपण मेसेज पाठवत असतो. ठीक आहे, नेक्स्ट वन आहे टू मीट सोशल एक्सपेक्टेशन्स. कधी कधी काही सोशल एक्सपेक्टेशन्स असतात ते आपल्याला पूर्ण करायचे असतात, त्यासाठी सुद्धा आपण काय करतो, मेसेज पाठवत असतो. इवन टू एक्सप्रेस फिलिंग्स, आपल्या फिलिंग जे असतील त्या एक्सप्रेस करण्यासाठी पण काय करत असतो, आपण मेसेज जे आहे ते पाठवत असतो. अँड इवन तुम्ही घेऊ शकता टू अस्क ऑर वॉर्न, काही विचारायचं असेल किंवा एखाद्याला वॉर्निंग द्यायची असेल तरी सुद्धा तुम्ही काय करू शकतात, मेसेज जे आहे ते पाठवू शकतात. इवन तुम्ही घेऊ शकता टू इन्फ्लुएन्स, एखाद्यावरती प्रभाव पाडण्यासाठी. ओके, सो अशा प्रकारे वेगवेगळे पर्पजेस जे आहेत तुम्ही काय करू शकतात, मेसेजेस जे आहे ते पाठवू शकतात. ठीक आहे, नेक्स्ट ऍक्टिव्हिटी दिली बघा, गिवन बिलो इज अ ट्री डायग्राम एक्सप्लेनिंग 2 मेजर टाइप्स ऑफ मेसेजेस. खाली तुम्हाला जो काही ट्री डायग्राम दिला आहे त्याच्यामध्ये 2 प्रकारचे मेसेजेस जे आहेत ते आपल्याला काय केले, सांगितलेले आहे. कंप्लीट द ब्लँक बॉक्सेस इन डायग्राम, वन इज डन फॉर यू. मग तिथं जे काही
ब्लँक बॉक्सेस जे आहेत ते काय करायचं तुम्हाला कंप्लीट करायचं बघा. मेसेजेस आणि त्याचे दोन टाईप्स दिले, एक टाईप आहे इनफॉर्मल आणि एक आहे फॉर्मल. ठीक आहे. मग आता इनफॉर्मल आणि फॉर्मल आपण काय करतो, दोन्ही जे आहे मेसेजेस आपण रिटर्न फॉर्ममध्ये देत असतो. इनफॉर्मल असू द्या फॉर्मल असू द्या, आपण काय करतो रिटर्न फॉर्ममध्ये देत असतो. मग कुठले मेसेजेस जे आहे की जे रिटर्नमध्ये आपण म्हणजे कुठल्या व्यक्तीला आपण ते इनफॉर्मल वेने पाठवू शकतो आणि कुठल्या व्यक्तीला आपण ते फॉर्मल वेने पाठवू शकतो ते तुम्हाला कंप्लीट करायचं बघा. फॉर एक्झाम्पल एक बनवून दिलं बघा. इनफॉर्मलमध्ये आहे पेरेंट्स. आपले पेरेंट्स जे असेल आपण त्यांना जी काही रिटर्न माहिती जी पाठवतो ती इनफॉर्मल वेने पाठवतो. बट प्रिन्सिपल, मग प्रिन्सिपल जे असतील त्यांना आपण काय करत असतो, ती माहिती जी आहे ती फॉर्मल वेने म्हणजे काही फॉर्मॅलिटीज फॉलो करून काय करतो आपण पाठवत असतो. ठीक आहे. मग अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, जे काही आपल्याकडे इनफॉर्मल जे आहे त्याच्यामध्ये घेऊ शकतात फ्रेंड्स, देन सिबलिंग्स असतील, कझिन्स असतील, इवन रिलेटिव्स असतील, हे सगळे जे काही लोक जे आहेत, ठीक आहे, यांना आपण मेसेजेस काय करत असतो इनफॉर्मल वेने पाठवतो. आणि फॉर्मल वेमध्ये तुम्ही घेऊ शकतात प्रिन्सिपल नंतर क्लास टीचर असेल, ऑफिशियल्स असतील म्हणजे काही ऑफिसर्स असतील, किंवा इन्स्टिट्यूशन्स असतील काही, इवन आपल्याकडे काही ऑर्गनायझेशन्स असतील, या सगळ्यांना जे काही मेसेजेस की जे आपण पाठवत असतो ते काय असतात, आपले सगळे फॉर्मल असतात. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटी ज्या आहे त्या काय करू शकतात, कंप्लीट करू शकतात. ठीक आहे. लेट्स सी ऑन द नेक्स्ट पेज 160 ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज. मग आता व्हर्च्युअल मेसेज ड्राफ्टिंग जे आहे त्याच्याविषयी आपल्याला काय करायचं माहिती बघायची. सो कम्युनिकेशन इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ अ ह्युमन नेचर. ठीक आहे. म्हणजे संवाद साधणं हा मनुष्याचा काय अविभाज्य घटक आहे. आपलं जे काही जीवन आहे याच्यामध्ये संवाद साधणं हा आपला काय अविभाज्य घटक आहे. ओके. Exchange of ideas, thoughts and information from one person to another is communication. मग आता नेमकं संवाद साधणं म्हणजे काय, कम्युनिकेशन म्हणजे काय, काय सांगितलं, एक्सचेंज ऑफ आयडियाज, आपले जे काही विचार असतील त्यांची देवाणघेवाण, किंवा आपले जे काही थॉट्स असतील किंवा काही माहिती जी असेल यांची देवाणघेवाण म्हणजे काय, इट इज अ कम्युनिकेशन. ओके. As the most intelligent animal on the planet, humans have derived a different communication process to express themselves and understand each other. मग आता काय सांगितलं, ॲज द मोस्ट इंटेलिजंट ॲनिमल ऑन द प्लॅनेट, म्हणजे या पृथ्वीवरचा किंवा या ग्रहावरील सगळ्यात बुद्धिमान प्राणी म्हणून जो काही ह्युमन बिंग जो आहे म्हणजे मानव जो आहे काय आहे, वी हॅव डिराइव्ड टू गेन प्राप्त केलेले आहेत. आपण काय केले, मिळवलेले आहेत किंवा प्राप्त केले काय, ज्या काही कम्युनिकेशनच्या वेगवेगळ्या प्रोसेस ज्या आहेत म्हणजे संवाद साधण्याच्या ज्या काही वेगवेगळ्या पद्धती ज्या असतील त्या आपण काय केल्या, प्राप्त केलेल्या आहेत. आणि मग त्याच काय करत असतो आपण संवाद साधण्यासाठी, इव्हन बाकीच्यांना समजून घेण्यासाठी काय करत असतो, त्या यूज करत असतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा. बिफोर द ॲडव्हेंट ऑफ द ओरल कम्युनिकेशन नॉन व्हर्बल मॉडेल्स वेर यूज सच ॲज जस्चर्स, देन फेशियल एक्सप्रेशन्स अँड मोमेंट्स. काय सांगितलं की ज्या वेळेस आपलं ओरल कम्युनिकेशन जे आहे याच्या सुरुवात म्हणजे पूर्वीपासनं याच्या अगोदर आपण काय करायचो, साधारणतः जे काही नॉन व्हर्बल कम्युनिकेशन किंवा त्या मेथड्स असतील त्या यूज करायचो. कुठल्या सांगितलं असतं, जस्चर्स, आपले जस्चर्स असतील, हावभाव असतील, किंवा आपल्या फेशियल एक्सप्रेशन्स असतील, पोस्चर्स असतील, किंवा काही मुवमेंट्स असतील, हालचाली असतील, याच्या थ्रू देखील आपण काय करत असतो की पूर्वी जे आहे आपण काय करायचो, संवाद साधायचो. ठीक आहे. इव्हन आपण आजही काय करतो, जस्ट आणि पोस्टच्या माध्यमातून काय करत असतो, संवाद साधत असतो. ओके. सो ऑन ब्रॉडर टर्म्स कम्युनिकेशन कॅन बी इन व्हेरियस फॉर्म सच ॲज, मग जर एवढी व्याप्ती जी आहे ह्या कम्युनिकेशन या टर्मला असली तर मग आपल्याला खालील फॉर्म जे आहे ते काय होतात कम्युनिकेशनचं बघायला मिळतात. फर्स्ट इज ओरल, म्हणजे आपण जे काही जे काही बोलून जे असतील ते काय करतो, संवाद साधतो. नंतर जे आहे रिटर्न वन, काही लिहून आपण काय करतो, संवाद साधतो. समटाईम व्हर्च्युअल, आणि जो आपल्याला आता बघायचा आहे ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज, याला आभासी म्हणतात. ठीक आहे. लक्षात ठेवा, व्हर्च्युअल मेसेज म्हणजे काय, आभासी. म्हणजे ज्या वेळेस आपला मेसेज जो आहे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत असतो पण ती व्यक्ती मात्र तो मेसेज देत असते तिथं नसते. ठीक आहे. इट इज कॉल्ड व्हर्च्युअल. ओके. मग बघा, अ मेसेज इज अन इनफॉर्मल मीन्स ऑफ कम्युनिकेशन. लक्षात ठेवा, अ मेसेज, आता हा मेसेज काय सांगितलं, इट इज अन इनफॉर्मल मीन्स ऑफ कम्युनिकेशन. The receiver of the message has to go through the given message and pick out the most vital bits of information. जो काही रिसिव्हर असेल त्याने सांगितलं, द रिसिव्हर ऑफ द मेसेज हॅज टू गो थ्रू द गिवन मेसेज. जसा मेसेज सांगितला असेल त्या थ्रू त्या पद्धतीने काय करावं लागतं, जो रिसिव्हर आहे त्याला जावं लागतं आणि पिक आउट द मोस्ट व्हायटल बिट्स ऑफ इन्फॉर्मेशन, जी काही माहिती जी आहे ती त्याला काय करायला लागते, समजून घ्यावी लागते. ठीक आहे. सो इन जनरल देअर आर 4 टाइप्स ऑफ मेसेजेस. मग जर आपण तसा विचार केला तर जे मेसेजेस जे असतील, ठीक आहे, त्या मेसेजेसचे सांगितले की ते 4 प्रकार पडतात. ठीक आहे. 4 टाइप्स जनरलमध्ये सांगितलं बघा. पॉझिटिव्ह मेसेजेस,
आता काही मेसेजेस असतील ते पॉझिटिव्ह असतात बघा. पॉझिटिव्ह मेसेजेस कन्वे गुड फिलिंग्स, थॉट, थँक्स, ॲप्रिशिएशन, एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट, सिम्पॅथी, एक्सटेंडेड हेल्प, सॉलेस एक्सेट्रा. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काय होतात आपल्याला पॉझिटिव्ह मेसेजेसमध्ये बघायला मिळतात. नेक्स्ट वन आहे निगेटिव्ह मेसेजेस. मग आता निगेटिव्ह मेसेजमध्ये कुठल्या गोष्टी सांगितल्या त्याने बघा. कन्वे डिसअपॉइंटमेंट, डिसअप्रुव्हल, डिससॅटिस्फॅक्शन, मेसेज ऑफ डिसअप्रुव्हल, डिसॲग्रीमेंट, डिनायल, रिफ्युजल अँड कॅन्सलेशन एक्सेट्रा. ह्या ज्या काही गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला निगेटिव्ह मेसेजेसमध्ये बघायला मिळतात. त्याच्यानंतर आहे न्यूट्रल मेसेजेस. ठीक आहे. आता न्यूट्रल मेसेजेस बघा. नो फिलिंग्स, नो इमोशन, नो सेंटिमेंट्स, ड्राय मेसेजेस, मेसेजेस शोविंग निदर जॉय नॉर सॉरो अँड मेसेजेस दॅट डू नॉट ड्रॉ एनी कन्क्लुजन. अशा प्रकारचे जे मेसेजेस असतील ते काय होतात आपल्याला न्यूट्रल मेसेजेसमध्ये बघायला मिळतात. अँड लास्ट वन टाईप आहे बघा फोर्थ मधला, दॅट पर्स्युएसिव्ह मेसेजेस. आता पर्स्युएसिव्ह मेसेजेसमध्ये काय सांगितलंय. ॲक्ट दॅट कम्युनिकेट्स दॅट पर्स्युएसिव्हली and agreement on the writer's point of view, use of convincing language or words. ठीक आहे. काही लोकांना बऱ्याच वेळेस आपल्याला परस्यू करण्याची गरज पडत असते. सो परस्युअसली जे काही मेसेजेस असतात ते आपल्याला ह्या मेसेज टाईप्समध्ये बघायला मिळतात. लक्षात असू द्या. सो 4 टाईप्स सांगितले आपल्याला मेसेजेस. कुठले आहे बघा, परत एकदा रिवाइज करून देतो. पॉझिटिव्ह मेसेजेस, निगेटिव्ह मेसेजेस, न्यूट्रल मेसेजेस अँड परस्यू मेसेजेस. ठीक आहे. सो नेक्स्ट बघा, व्हॉट इज व्हर्च्युअल कम्युनिकेशन. मग आता ॲक्च्युअल आपल्याला जो टॉपिक मेन दिला आहे बघा, तो मेन टॉपिक काय सांगतोय, व्हॉट इज व्हर्च्युअल कम्युनिकेशन. मग ॲक्च्युअल व्हर्च्युअल कम्युनिकेशन म्हणजे काय बघा. वी डिफाईन व्हर्च्युअल कम्युनिकेशन ॲज अ मॉडल ऑफ कम्युनिकेशन दॅट इन्क्ल्यूड्स द यूज ऑफ टेक्नॉलॉजी, ऑडिओ अँड व्हिडिओ टू कम्युनिकेट विथ पीपल हू आर नॉट फिजिकली प्रेझेंट इन फ्रंट ऑफ अस. काय सांगितलं बघा. वी डिफाईन व्हर्च्युअल कम्युनिकेशन. मग जर आपण व्हर्च्युअल कम्युनिकेशनची अशी व्याख्या करू शकतो काय, दॅट इज अ मोड ऑफ कम्युनिकेशन. म्हणजे हा संवाद साधण्याचं एक साधन आहे. दॅट इन्क्ल्यूड द यूज ऑफ टेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये काय केलं जातं, टेक्नॉलॉजीची हेल्प घेतली जाते किंवा टेक्नॉलॉजीचा वापर जो आहे तो केला जातो. ठीक आहे. कसा, ऑडिओ अँड व्हिडिओ. म्हणजे कधी कधी ऑडिओ किंवा कधी कधी व्हिडिओ जे आहे ह्या टेक्नॉलॉजीचा यूज करून बाकीच्यांशी आपण काय करतो, संवाद साधतो. पण सांगितलंय विथ पीपल हू आर नॉट फिजिकली प्रेझेंट इन फ्रंट ऑफ अस, की जे लोक फिजिकली आपल्या समोर नसतात. अशा लोकांशी आपण काय करतो, टेक्नॉलॉजी यूज करून काय करतो, संपर्क साधत असतो. आणि त्यालाच काय म्हटलं जातं, व्हर्च्युअल कम्युनिकेशन. लक्षात राहू द्या. ठीक आहे. सो पीपल कॅन बी इन द नेक्स्ट रूम, अदर फ्लोअर, इन नेबरहुड और इवन माइल्स अवे. मग जे लोक जे आहेत की आपल्याला ज्याचे संवाद साधतो ते लोक एक तर नेक्स्ट रूममध्ये असतील किंवा एखाद्या अदर फ्लोअरला असतील किंवा आपल्या शेजारी दुसरीकडे कुठंतरी असतील, इवन आपल्यापासून काही मैल दूर असतील, माइल्स अवे असतील. ठीक आहे. ऑल्दो व्हर्च्युअल कम्युनिकेशन स्टार्टेड वे बॅक विथ द इन्व्हेन्शन ऑफ टेलिफोन. ते सांगितलंय की जे काही व्हर्च्युअल कम्युनिकेशन जे आहे दॅट इज स्टार्टेड वे बॅक विथ द इन्व्हेन्शन ऑफ टेलिफोन. जेव्हापासून टेलिफोनचा शोध लागलाय तेव्हापासूनच काय केलं जातं, हे व्हर्च्युअल कम्युनिकेशन ही जी मेथड जी आहे ही लोक काय करतात, यूज करतात. लक्षात असून द्या. ठीक आहे. बघा, द ॲडव्हेंट ऑफ वेबकॅम्स, दॅट व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अँड इन्स्टंट कम्युनिकेशन मेड व्हर्च्युअल कम्युनिकेशन अ बिग हिट. त्यांनी सांगितलं की जेव्हा वेब कॅम्स वगैरे नव्हते, इव्हन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग नव्हते किंवा इन्स्टंट कम्युनिकेशन मोड जे आहे त्यावेळेस आपल्याला नव्हते. ठीक आहे. तर त्यावेळेस व्हर्च्युअल कम्युनिकेशन जे सांगितले हे खूप प्रभावी होतं. लक्षात असून द्या. म्हणजे पूर्वी जर तुम्ही आता व्हर्च्युअल कम्युनिकेशन म्हणजे काय की बघा, पूर्वी तुम्ही जर बघितलं असेल की आपल्याकडे टेलिफोन्स होते, लँडलाईन्स होते. त्या लँडलाईन्सवरती तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलं असेल की बीप नंतर तुमचा मेसेज सोडा. ठीक आहे. म्हणजे ज्या व्यक्ती संवाद साधला जातो ती व्यक्ती आपल्या समोर नसेल तरी सुद्धा बीप नंतर मेसेज सोडले की ती व्यक्ती ज्यावेळेस परत येईल त्यावेळेस मेसेज जो आहे त्या व्यक्तीला पोहोचला जायचा. ठीक आहे. मग हल्ली काय झालं बघा, हल्ली आता आपण वेब कॅम जे आहे, आता टेलिफोनचं सोडून द्या, समजा टेलिफोन आपण जनरली जास्त लोक आता हल्ली यूज करत नाही. बट आता काय वेब कॅम्स आहे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरती आपण संवाद साधतो. ठीक आहे. बट पूर्वी काय केलं जायचं, हे जे काही व्हर्च्युअल मेसेजेस जे आहे ते काय केले जाते, एकदम प्रभावीपणे यूज केले जाते. बघा, टुडे वी यूज व्हर्च्युअल कम्युनिकेशन इन ऑलमोस्ट एव्हरी वॉक ऑफ लाईफ, विद इन फॅमिली, फ्रेंड्स अँड ऑफिस, टू नेम अ फ्यू. आज आपण व्हर्च्युअल कम्युनिकेशन जे आहे हे खूप मोठ्या प्रमाणात वापरतो. त्यांनी असं म्हटलं, आपली फॅमिली असेल, आपले फ्रेंड्स असतील किंवा जे काही लोक जे असतील यांच्यामध्ये आपण व्हर्च्युअल कम्युनिकेशन जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात यूज करत असतो. कारण की आपण हल्ली खूप मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजी यूज करतो. कशासाठी, कम्युनिकेशनसाठी. आणि इट इज कॉल्ड व्हर्च्युअल कम्युनिकेशन. कारण की व्हर्च्युअल कम्युनिकेशनमध्ये आपण काय करत असतो, यूज ऑफ टेक्नॉलॉजी आहे. लक्षात असून द्या. ठीक आहे. नेक्स्ट बघा, टुडे we will learn more about virtual communication and explore why it has become one of the most popular ways of communication. आज आपण काय करणार आहे, या टॉपिक थ्रू सांगितलंय व्हर्च्युअल कम्युनिकेशन जे आहे तिची अधिक माहिती जी आहे ती काय करणार, मिळवणार. इन ॲडिशन we give a sneak preview of some of the best virtual communication tools used across the world. आणि
जो काही थोडा दृष्टिक्षेप जो आहे तो आपण काय करणार, जे काही व्हर्च्युअल कम्युनिकेशनचे टूल्स जे आहेत त्याच्यावरती पण आपण काय करणार आहे या लेक्चरच्या माध्यमातून टाकणार आहोत. ठीक आहे. बघा 6 मेजर टाइप्स ऑफ मेसेजेस. आता इथं आपल्याला दिले बघा 6 मेजर टाइप्स ऑफ मेसेजेस आहे बघा. काही मेसेज असतात डायरेक्शनल मेसेजेस. आता आपण वरती जे बघितले ते 4 वेगळे आहेत, ते वेगळे आहेत बघा. डायरेक्शनल मेसेजेस, व्हॉट यू शुड डू, नेमकं तुम्ही काय करायचं त्याचे डिरेक्शन दिलेले असतात, तसे मेसेजेस आपण व्हर्च्युअल मेसेजेसमध्ये बघू शकतो. इवन आहे मेसेज ऑफ पॉसिबिलिटी, काय मेसेजेस असतील जे पॉसिबिलिटीज रिगार्डिंग असतील. इवन मेसेज ऑफ रिअलिटी. ओके. अँड नेक्स्ट मेसेज ऑफ नेसेसिटी. रिॲलिटी झाल्यानंतर मेसेज ऑफ नेसेसिटी आहे, त्याच्यानंतर न्यू आयडिया मेसेजेस आहे, आणि त्याच्यानंतर आहे रिफ्रेमिंग मेसेजेस. ठीक आहे. अशा प्रकारचे जे मेसेजेस जे आहेत ते आपल्याला काय होतात की व्हर्च्युअल कम्युनिकेशनमध्ये आपण ते समोरच्यापर्यंत पोहोचू शकतो. ठीक आहे. सो अशा प्रकारची माहिती जी आहे ती आपण काय केली आहे आज ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज इथपर्यंत पार्ट फर्स्टमध्ये आपण बघत आहोत. ठीक आहे. याच्यानंतरची माहिती जी आहे आपण काय करणार आहोत पार्ट सेकंडमध्ये जे आहे ते काय करणार आहोत बघणार आहोत. ठीक आहे. इथपर्यंत जर कोणाला काही अडचणी असतील तर ते मला आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. ठीक आहे. थँक्यू सो मच.